श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. सध्या पवित्र श्रावण महिना सुरू आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणतात. श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे पुत्ररत्न प्राप्तीसाठी आणि संततीच्या रक्षणासाठी तसेच सुख व समृद्धीसाठी केले जाते असे म्हणतात. यावेळी पुत्रदा एकादशी निमित्त प्रीतियोगाचा योगायोग देखील आहे. पुत्रदा एकादशीचे व्रत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने संततीचे सुख आणि आशीर्वाद लाभतो. ज्या विवाहित जोडप्यांना संतती सुखाची इच्छा असते त्यांनी या दिवशी व्रत अवश्य ठेवावे. संततीच्या इच्छेने हे व्रत पाळल्यास भगवान विष्णूंचा परम आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. हे व्रत कुटुंबाच्या समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी महत्त्वाचे आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. अशा वेळेस काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तर आपल्या आयुष्यातील संकटे दूर होण्यासाठी तसेच मुलांवर जे काही विघ्न येतात, संकट येतात ते दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आपण अंघोळ करत असतो तेव्हा अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल तसेच चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. तसेच अंघोळ झाल्यानंतर आपण या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे. भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे. तुम्ही पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त आपल्याला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही. जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी जर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केली तर ती पूजा सफल ठरणार नाही. म्हणून आपण पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा करावी. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे. मग तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूचा फोटो असेल किंवा अगदी बाळकृष्णाचा फोटो असेल तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे. आपण एक चौरंग मांडायचा आहे. चौरंगावरती लाल वस्त्र किंवा सफेद वस्त्र हे टाकायचं आहे. आता आपल्याला बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे. बाळकृष्णाला आपण अभिषेक करायचा आहे. आपण प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे अशा जोडप्यांनी दोघांनी मिळून भगवान विष्णूंना अभिषेक हा करायचा आहे. तसेच हा अभिषेक झाल्यानंतर जे काही अभिषेकाचं थोडंसं पाणी आहे ते दोघांनी देखील ग्रहण करायचं आहे. यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. मग भगवान विष्णूंना तुम्ही या दिवशी पिवळे वस्त्र हे परिधान करायचे आहे. भगवान विष्णूंच्या ज्या काही आवडतीच्या वस्तू आहेत त्या देखील त्यांना अर्पण कराव्या. मग पिवळ्या रंगाची फुले असतील, पिवळ्या रंगाची फळे असतील तर ते देखील तुम्ही विष्णूंना अर्पण करू शकता. तसेच तुळशीपत्राशिवाय पूजा ही अपूर्ण मानली जाते. त्यामुळे आपण तुळशीपत्र देखील भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. आपण एक तुळशीपत्र घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंचे विष्णू सहस्रनामावली म्हणायची आहे, ज्यामध्ये विष्णूंची 1000 नावे आहे. विष्णूंची 1000 नावे आपल्याला घ्यायची आहे. 1000 नावे म्हणून झाल्यानंतर तुम्ही तुमची इच्छा मनोकामना भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि त्यानंतर ते तुळशीपत्र भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे जर तुम्ही भगवान विष्णूंची पूजा केली तसेच तुळशीपत्र अर्पण केलं तर तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती देखील भगवान विष्णू हे पूर्ण करत असतात. आता आपल्याला या दिवशी एक उपाय करायचा आहे. आपल्याला गोमातेला एक वस्तू खाऊ घालायची आहे. गायीमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं असे म्हणतात. यामुळे या दिवशी अगदी तुम्हाला गोमातेची पूजा करण्यासाठी गोशाळेमध्ये जाण्याची वेळ आली तर तिथे देखील तुम्ही जाऊ शकता. तर आता गोमातेला आपल्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहे. आपण प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे. तसेच आता गोमातेला कोणत्या वस्तू खाऊ घालायच्या, आपण एक चपाती बनवायची आहे. चपाती ही आपली पहिलीच चपाती असावी. आपण जे काही चपात्या बनवत असतो त्यामधील दुसरी किंवा तिसरी चपाती घ्यायची नाही तर आपल्याला पहिली चपाती किंवा पोळी घ्यायची आहे. त्या चपातीवरती आपल्याला थोडासा गूळ हा पसरवायचा आहे. तसेच थोडीशी हळद देखील आपण टाकायची आहे. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मीला देखील हळद ही आकर्षित करत असते. आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते. त्यामुळे आपण थोडीशी हळद त्यामध्ये टाकायची आहे. तसेच शुद्ध तूप देखील आपण त्या चपातीवरती टाकायचं आहे. आता या चपातीचा आपल्याला
आपल्याला रोल बनवायचा आहे आणि ही चपाती घेऊन आपल्याला गोमातेकडे जायचं आहे। मग तुमच्याजवळ जिथे पण गोमाता असेल तिथे तुम्ही जायचं आहे। तसेच तुम्ही केळी देखील घेऊ शकता। आपण गोमातेला केळी खाऊ घातली तरी पण चालेल। आता ही चपाती घेऊन आपण गोमातेजवळ गेल्यानंतर गोमातेच्या पायावरती आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे। गोमातेला हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे। तसेच आता गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे। तुम्हाला जर हातातून चपाती खाऊ घालणे शक्य असेल तर आवर्जून हातामधून द्यावी। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होईल। आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही लांबूनच गोमातेला चपाती ही खाऊ घालायची आहे। गोमातेच्या पाठीवरून 3 वेळा हात फिरवायचा आहे। हात जेव्हा फिरवत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपण गोमातेचे मनोभावे दर्शन घ्यायचे आहे। तसेच गोमातेकडे तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती आपण सांगायची आहे। गोमातेमध्ये 33 कोटी देवतांचं वास्तव्य असतं, त्यामुळे तुमची जी काही इच्छा आहे, तसेच तुम्हाला जे काही संकटे येत असतील, अडचणी येत असतील, अगदी मुलांना येत असतील किंवा पतीला असतील, जे काही आहे ते तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने गोमातेला सांगायचं आहे। बघा, तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती नक्कीच पूर्ण होईल। आता गोमातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण ही चपाती खाऊ घातल्यानंतर आपण कुठेही थांबायचं नाही, आपण लगेच घरी जायचं आहे। आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे जर गेलो तर आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय देखील सफल ठरत नाही, त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे। तसेच हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। आता या एकादशीच्या दिवशी आपण जास्तीत जास्त वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तसेच तुम्ही विष्णू सहस्रनाम देखील पठण करावे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल। आपल्याला जर कोणतीच सेवा करणे शक्य होत नसेल तर या 2 सेवा तुम्ही नक्कीच करा। बघा, विष्णूंचा आशीर्वाद हा तुम्हाला नक्कीच मिळेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।